अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात श्रीरामनवमी मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून आज आमदार संग्राम जगताप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला। यावेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने प्रशासनास निवेदन दिले। दरम्यान प्रशासनाशी झालेल्या चर्चेवेळी आमदार जगताप यांनी प्रशासनाकडे श्रीरामपुरातील अतिक्रमित मशीद आणि दर्गे तातडीने पाडण्यात यावेत, हा हल्ला म्हणजे हिंदू प्रथा बंद पाडण्याचे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे, असा घणाघात आमदार जगताप यांनी केलाय। परंपरा आणि कुठे जातीय धार्मिक द्वेष आपण जर पाहिलं, काल राम जन्मोत्सव देशभरामध्ये साजरा झाला आणि श्रीरामपूरला एक वेगळी प्रथा परंपरा आहे की एक वेगळी झेंड्याची मिरवणूक असते। 50 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला की झेंड्याची मिरवणूक असते, पण जाणीवपूर्वक कुठेतरी श्रीरामपूर शहरामध्ये कुठेतरी या धार्मिकताच्या विषयामध्ये वाद घडवून आणायचे, तिथं कुठेतरी काहीतरी गालबोट लावायचं आणि या प्रथा परंपरा ज्या धार्मिक आहेत त्या बंद पाडण्याचा प्रयत्न हा काही विशिष्ट वर्गाकडून आपल्याला करण्याचा पाहायला मिळाला। त्याचा निषेध म्हणून आपण जर पाहिलं तर आम्ही सगळेजण आज जमलेलो आहोत, त्याचा निषेध आम्ही केलाच आहे। प्रशासनाने आम्ही आता मागणी केली आहे की तुम्ही हे जे काही सर्व अनधिकृत या ठिकाणी असणारे धार्मिक स्थळं आहेत, दर्गा असेल, त्याच्यामध्ये मस्जिद असेल, जे काही अनधिकृत असेल तर ते त्वरित तुम्ही पाडावं अशी मागणी देखील आपण केली आहे। प्रशासनाने प्रमुख अधिकारी लोकांची आमची चर्चा झालेली आहे, त्या बाबतीतला लवकरात लवकर आम्ही निर्णय घेऊ। तसं लेखी स्वरूपाचं निवेदन आज दिलंय आणि त्यांनी लेखी स्वरूपाचं उत्तर देखील आता आम्हाला ते ड्राफ्ट करून देणार आहे। पण जर याच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही स्थानिक पातळीवरती आम्ही सगळ्या मंडळीची चर्चा करून योग्य तो निर्णय ज्या पद्धतीने हल्ला होतोय आणि त्या श्रीरामपूरमध्ये कोणाची घटना नाही, पोलिसांचा वचक आहे, पोलीस जे काही होईल ते करतात, पण आता हे विशिष्ट जो वर्ग आहे याच्यावरती वचक बसवणं गरजेचं आहे आणि तो प्रशासनाने करतं ते प्रशासनाला फार मोठं आव्हान आहे की या लोकांवरती कारवाई करणं, याच्यावर वचक बसवणं। बाकी दुसऱ्यावर वचक बसवणं मला वाटत नाही कोणती भारत देशामध्ये गरज आहे। तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे। परिस्थिती नियंत्रणात असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देत दगडफेक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिली आहे। श्रीरामपूर शहर येथे श्रीरामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवरती काही अज्ञातांनी दगडफेक केली। त्यानंतर तात्काळ पोलिसांनी प्रतिसाद देत मिरवणूक पूर्ण करून घेतली। 2 आरोपितांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। 2 आरोपी अटक केलेले आहेत। CCTV फुटेज आणि वापरलेला कॅमेरा याच्या आधारे आणखी आरोपी निष्पन्न करण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी ही जी घटना झाली सर, याच्यानंतर आपण शहरवासियांना काय आव्हान करतो? श्रीरामपूर शहर पोलिसांतर्फे आम्ही शहरवासियांना असे आवाहन करतो की कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांनी नियमांचं पालन करा, पोलिसांना सहकार्य करा आणि शहरामध्ये आपली शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवा। याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।